गजानन. कुठलाही संप्रदाय अभ्यासायचा असेल तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अभ्यासायची असते, त्या संप्रदायाची आचार्य परंपरा. तसं गणपत्य संप्रदायाची आचार्य परंपरा ही अत्यंत भव्यदिव्य अशा प्रकारची आहे. गणपत्य संप्रदायाने पंचगुरु नावाची एक परंपरा सांगितली, एक संकल्पना सांगितली. भगवान गणेशांच्या हातातले 5 आयुधच पहिल्यांदा पंचेश्वर रूपात प्रगट होतात आणि नंतर तेच 5 आयुध पंचगुरु रूपामध्ये प्रगट होतात इत्यादी संकल्पना सांगितली. अर्थात ही सगळी संकल्पना आपल्याला वेळेच्या हिशोबात पाहता येणार नाही, पण अगदी अलीकडच्या काळात कलियुगामध्ये झालेल्या 3 महत्त्वपूर्ण आचार्यांचा उल्लेख मुद्दाम या निमित्ताने आपल्यासमोर करतो. एक आचार्य पहिले भगवान गणेश योगींद्राचार्य महाराज. तब्बल 228 वर्षांचं अद्भुतरम्य आयुष्य यांचं होतं, म्हणून खऱ्या अर्थाने योगीराज अशा प्रकारचे व्यक्ती होती. शके 1499 ते शके 1727 अशा काळामध्ये मोरगावला हे गणेश योगींद्राचार्य महाराज होऊन गेले. आज जे काही गणपत्य संप्रदायाचं तत्त्वज्ञान आपल्याजवळ उपलब्ध आहे हे सगळं गणेश योगींद्र महाराजांच्या कृपेमुळे उपलब्ध आहे. प्रत्यक्ष मोरयांनी 9 वेळा प्रगट होऊन मुद्गलाचे 9 खंड त्यांच्या हातात ठेवले, अशी दिव्य त्यांची अधिकार संपन्नता त्या गणेश योगींद्राचार्य महाराजांना कलियुगातले पहिले आचार्य म्हणून वंदन केल्या जातं. त्यानंतरचे आचार्य अंकुशधारी महाराज म्हणून झाले. या अंकुशधारी महाराजांनी तब्बल 556 रचना केल्या आहेत. भक्ती मार्गाचा सगळा भाग जो गणपत्य संप्रदायातला तो अंकुशधारी महाराजांमुळे आहे. त्यांनी संपूर्ण रचना केवळ गणेशावर केल्या. 556च्या 556 रचनांचा विषय केवळ गणेश हा एकच विषय. त्या अंकुशधारी महाराजांचा नंतर क्रमांक लागतो. या अंकुशधारी महाराजांचे पुढचे शिष्य म्हणजे हेरंबराज महाराज. या हेरंबराज महाराजांनी हजारो प्रकारच्या रचना आपल्यासमोर केल्या. सलग 34 वर्ष एका टाकी म्हणजे एकाच माणसाने लिहायचं, दुसऱ्या कोणाचंही फारसं काही घ्यायचं नाही, असं अंकुश नावाचं मासिक त्या काळात चालवलं, ज्या काळात छपाईची इतके माध्यमं उपलब्ध नव्हते. अशा प्रकारची दिव्य विभूती म्हणून हेरंबराज महाराजांचं वर्णन आपल्याला करता येईल. त्या हेरंबराज महाराजांनी केलेली एक रचना मुद्दाम आज आपण पाहू. त्या हेरंबराज महाराजांनी गणेश मानस पूजा आपल्यासमोर ठेवली आहे. भगवान गणेशांची मनातल्या मनात जी उपासना करायची ती कशी असावी, एक सुंदर रचना मराठी भाषेतली. आत्तापर्यंत आपण सगळ्या संस्कृत रचना पाहिल्या, ही पहिल्यांदाच मराठी रचना आपल्यासमोर ठेवतोय की अगदी सहजतेने प्रत्येकाला घेता येईल, याचा वापर करता येईल, या दृष्टीने एक रचना आपल्यासमोर मराठीतली सादर करू. श्री गणेश मानस पूजा. भगवान गणेशांचं वर्णन करताना सांगतायत, स्वानंदेशा ब्रह्म गणेशा गजानना आजी मानस पूजा सावध चित्ते करीतो ती घ्याजी. हे स्वानंदेशा, हे ब्रह्मरूप असणाऱ्या गणेशा, हे गजानना, आज मी तुमची मानस पूजा करतोय. कशी? सावध चित्ते. माझं चित्त सावध आहे, तुमच्याच ठिकाणी चित्त लागलेलं आहे. पूजनामध्ये मन लागणे महत्त्वाची गोष्ट आहे. ते नसेल तर बाकीचे उपचार निरर्थक असतात. आपल्याला सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की चित्त एकवटून मी मोरया तुझी पूजा करतोय. काय करावं तुम्ही? पहिली प्रार्थना केली, मम हृदयालयी प्रज्ञा मंडपी स्थिर सुख आसन ते. माझ्या हृदयरूपी आलयामध्ये, आलय म्हणजे निवास, त्या हृदयरूपी निवासामध्ये मी प्रज्ञेचा मंडप घातलेला आहे, बुद्धीचाच जणू काही मंडप घातलेला आहे. त्यावर स्थिर सुख आसन ते. आपण त्यावर निवास करावा. समोर नुसती मूर्ती मांडणं नाहीये, तर हृदयामधल्या बुद्धीमधल्या बुद्धिपतीला प्रगट करायचं, उपासना त्याची करायची आहे. सुधी वृत्तीमयी रत्नमंचकी बसवित तुम्हा ते. सुधी, धी शब्दाचा अर्थ बुद्धी. चांगल्या बुद्धीमध्ये भगवंता मी तुम्हाला बसवतो. फार महत्त्वाची गोष्ट आहे. बुद्धी जर वेडीवाकडी असेल, मानसिकता जर वेडीवाकडी असेल, तर उपासना बाहेरून किती केली तर उपयोग नाही. जोपर्यंत मन शुद्ध असणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा नाही. सांगण्याकरता आपल्यासमोर रचना सांगितली, सुधी वृत्तमयी रत्नमंचकी बसवित तुम्हा ते. अशा प्रकारे एकदा मोरया तुम्हाला बसवलं की मग मी काय करतो? दिव्य सुरक्तांबर भूषान्वित सुगंध तिलकाही. दिव्य अशा प्रकारचा तुम्हाला लाल अंबर म्हणजे वस्त्र पहिल्यांदा मी घालण्याकरता देतो. मोरयाला प्रत्येक गोष्ट लाल आवडते, सगळ्यांना माहिती आहे. मोरयाला फुलं लाल आवडतात, मोरयाला वस्त्र लाल आवडतात, मोरयाला गंध लाल आवडतं. लाल हा थांबण्याचा रंग आहे, तसा माझ्या मोरयाचा रंग लाल आहे.
सिग्नलवर आपण पाहतो ना, लाल लागला दिवा की ताबडतोब सगळ्या गाड्या थांबतात. थांबण्याचा रंग लाल आहे. सगळी धावपळ माझ्या मोरयाच्या चरणापाशी येऊन थांबणार आहे, म्हणून मोरयाच्या पायाचा रंग लाल आहे. मोरयाला सगळ्या लाल वस्तू आवडतात. मोरया, मी तुला पहिल्यांदा लाल वस्त्र देतो, दिव्य सुरक्तांबर भूषान्वित, नाना प्रकारची आभूषणं मी तुला चढवतो. सुगंध तिलकाही, सुगंधित अशा प्रकारचा तिलक मोरया मी तुला लावतोय. सिंदूरारुण गजमुख सुंदर रूप चतुर्भुजही, अशा प्रकारे मोरया तू सुंदर तयार झालायस. आता सिंदूर लावलेला आहे, त्यावर गंध लावलेला आहे. फार महत्त्वाची उपासनेतला भाग शास्त्रकारांनी सांगितला. मोरयाच्या समोर जायचं असेल तर शेंदूर न लावता चुकूनही जाऊ नये. शास्त्रकारांनी नियम सांगितला. मोरयाच्याच मुखातून श्लोक आल्यासारखा की जो कोणी मूर्ख, मोरया त्याला शब्द तो वापरतायत, योमाम भजती मूढात्मा सिंदूरोद्धूलनम विना नाहम ददामी सिद्धिंच कुर्यात विघ्नम च पीडनम. याचा अर्थ जर कोणी मला शेंदूर न लावता माझी उपासना करेल तर त्याला मी कधीही फळ देत नाही, उलट त्याला त्रास देतो, असं मोरया स्वतः म्हणतात. मोरयाच्या समोर जायचं तर सिंदूर धारण करावं. 12 जागी तो लावायला सांगितलंय, पण अगदीच शक्य नसेल तर निदान भ्रूमध्यामध्ये तरी शेंदूर लावावा, त्यावर गंध लावावं. मोरयाची उपासना मोरयाला आवडणाऱ्या गोष्टींनी स्वतःही युक्त होऊन करावी, त्याचं वर्णन केलं. श्री भालचंद्र नेत्रत्वय मंडित एकदंत ध्यातो सिद्धी बुद्धी शोभती उभयांकी सज्ज्योतिर्मयतो. त्याच्या दोन्ही बाजूला सिद्धिबुद्धी आहेत. अशा मोरया मी तुला बसवतोय. काय काय वाहतोय? दूर्वादिक अर्पितो यथास्थित माया संहार. आधी सांगितलं नानागंधित पुष्पमालिका शमी सुमंदार. मी तुला शमी, मंदार, दूर्वा या सगळ्यांचा समर्पण करतो. त्यानंतर माझे सगळे भाव गुण जे आहेत त्यांचं चूर्ण करून त्यांचा गतिबद्ध असा मी तुला धूप अर्पण करतो. माझ्या अंतरीचा जो स्नेह त्याचाच मी तुला दीप अर्पण करतो. आणि माझ्या आतमध्ये असणाऱ्या याच्या क्रिया अशा ज्या चालतात त्या क्रियेचा जो भोग, त्या भोगाचाच नैवेद्य मोरया मी तुला समर्पित करतो. स्वात्मार्पण भक्तिभाव हे सुगंध जल पावे. सगळ्यात शेवटी मी मलाच तुला समर्पित करतो, कारण त्यानेच तू तृप्त होणार आहे. म्हणून ते तृप्तीकारणी जे जल असतं ते मी तुला देतो. हा जो माझा सगळ्या गोष्टी आहेत, सेव्य सेवकातिक भाव. आता देह तर तुला दिला, पण देह शिल्लक आहे, तो आता फक्त तुझ्या सेवे करताय. पण तू सेव्य आहेस आणि मी सेवक आहे, हा भाव सुद्धा दक्षिणा म्हणून मी तुझ्या चरणी समर्पित करतोय. मोरया अशा रीतीने मी माझी काया मन वाचा सगळ्याच्या सगळ्या तुझ्या चरणी समर्पित करतोय. अर्पियेली प्रार्थिली सहचरी योग सुभक्तीचा. अशा पद्धतीने वर्णन करताना पुढे हेरंबराज महाराज म्हणतायत की मी ही तुला माझी जी भक्ती देतोय ही सगळी भक्ती मी तुला समर्पित केली. द्यावा भोग अखंडित मी प्रिय व्हावे की तुमचा. एक 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 टप्पे आपण लक्षात घेतले. कशा कशा पद्धतीने मोरयाची उपासना केली. पहिले मोरयाचं आवाहन केलं, मग त्यांना हृदय मंडपामध्ये बसायला सांगितलं. हृदय मंडपात बसायला सांगितल्यानंतर बुद्धीचं शुद्ध आसन त्यांच्यासाठी स्थापन केलं. मग त्यांना नाना प्रकारचं गंध अर्पण केलं. त्यानंतर त्या भालचंद्रांचं चिंतन केलं. पंचवृत्तिकाधरणी आसन योगात्मा ध्यान, 5ही वृत्तींना मी आसन तुझ्या रूपात समोर ठेवलं. योगालाच ध्यान अशा रूपात ठेवलं. वृत्तीशून्य सत्प्रकाश होता आवाहनमान. तुझं आवाहन केलं, मग तुला गंध वाहिलं, शेंदूर लावला, मग गंध वाहिलं, मग शमी मंदार दुर्वा वाहिल्या. त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य. ही जी सामान्य पद्धतीची केल्या जाणारी उपासना असते ती उपासना मानसिक पातळीवर करायची. मग बाहेर ही उपासना व्हावी आणि मनात आत्ता सांगितलं त्या पद्धतीच्या गोष्टींना भगवंताला समर्पित करावं. अशा प्रकारची मानस पूजा चालत असते. अशी सगळी पूजा करून मोरयाला प्रार्थना केली. ऐसी पूजा घेऊन मदहृदी अंतर्हित व्हावे. श्री गणराजा माझ्या स्वामीन प्रार्थी बाल भावे. बालविनायक रूपामध्ये ते स्वतःला वर्णन करतात. हेरंबराज महाराज म्हणतात अशी पूजा घेऊन तू माझ्याच हृदयामध्ये स्थिर राहा. आपण त्याला तीच प्रार्थना करूया. जय गजानन.